नमस्कार सगळ्यांना. आजच्या व्हिडिओमध्ये मी बॉईल केलेले अंड्याची रेसिपी बनवणार आहे. तर आपण व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर अंडी बॉईल करण्यासाठी सर्वात आधी आपण एक भांडं घेणार आहोत. त्याच्यात थोडंसं पाणी आणि थोडंसं नमक घेणार आहोत. मी 4 अंडी घेतले आणि आपण ते आता बॉईल होण्यासाठी ठेवून देणार आहोत. दहा मिनिटात अंडी बॉईल होऊन रेडी होतील. तर आपले आता अंडी बॉईल झालेले आहेत. तर आपण जे अंडीचे वरची कव्हर आहे ते काढून घेणार आहोत. अंडी बॉईल करण्यासाठी आपण त्याच्या सुरुवातीलाच नमक टाकून घेतलेलं होतं. त्यामुळे जे वरचे कव्हर आहे ते काढण्यास मदत होते. आपण बघू शकता की ते जे वरचे कव्हर आहे ते लवकर निघते. तर आपले सर्व अंडी सोलून झालेले आहेत. तर आता आपण ते व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत. तर आपण अंडी कटिंग करताना आपण हे बघू शकता की अशा प्रकारे आपण अंडी व्यवस्थित 2 भागामध्ये कटिंग करून घ्यायचं आहे. सर्व अंडी कट करून झाल्यानंतर आपण त्यांना फक्त 1 मिनिट तेलात फ्राय करून घेणार आहोत. कारण की फ्राय केल्याने त्याला चांगला कलर येतो. तर थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आणि आपण जे अंडी कट करून ठेवलेत ते आपण ह्याच्यात आता फ्राय करणार आहोत. तर एक एक करून त्याचे टाकून द्यायचे. तर आपण बघू शकता आपले जे अंडी आहेत ते फ्राय झालेले आहेत. त्यांना कलरसुद्धा आलेला आहे. तर आपण आता हे अंडी फ्राय झालेले आहेत. तर एक एक करून काढून घेणार आहोत. आपण बघू शकता अंडीला एकदम छान कलर आलेला आहे. तर आता ह्याच्यात जे तेल उरलेलं आहे त्याच्यातच आपण कांदा टाकून घेणार आहोत. आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांद्याला जो कलर आहे तो चेंज होईल तोपर्यंत. आणि मी हे ओले मिरच्याची चटणी घेतली. तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता. आणि तेही चांगले प्रकारे परतून घ्यायचे. त्याच्यानंतर आपले मसाले जे आहेत ते आपण ॲड करून घेणार आहोत. आपण बघू शकता जो कांदा आहे त्याचा कलर छान आलेला आहे. तर आता ह्याच्यात आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत. तर मी 1 टोमॅटो घेतला आहे. सुरुवातीलाच मी कटिंग करून ठेवलेला होता. तर ते परतून झाल्यानंतर आपण टोमॅटोला 2 मिनिटं झाकून ठेवणार आहोत शिजण्यासाठी. तर आपण बघू शकता आपला जो टोमॅटो आहे तो शिजून रेडी झालेला आहे. एकदम व्यवस्थित ग्रेव्ही बनणार आहे. तर आपण जे फ्राय केलेले अंडे आहेत सुरुवातीलाच करून ठेवलेत आपण, तर ते आपण आता टाकून घेणार आहोत आणि परत परतून घेणार आहोत. परतून झाल्यानंतर 5 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. तर आपण बघू शकता जी आपली अंड्याची रेसिपी आहे ही बनून रेडी झालेली आहे आणि व्यवस्थित शिजून रेडी झालेले आहे. कलरसुद्धा व्यवस्थित आलेला आहे.